आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर घणाघात केलाय। अजित पवारांच्या पक्षाचे नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतायत। अजित पवारांनी नेते नाही साप पाळले तशी टीका जरांगेंनी केली। तर छगन भुजबळ बावचळले, त्यांच्यामुळे सरकार अडचणीत येणार असंही जरांगे म्हणाले। त्याचं काय आता ते वय झालं तसं तसं लोक म्हणतात ना, उतरत्या वयाला वय झालं का मथर येऊन करीत असतं, तसं ते आता ते मथर डबाव चालवणं झालं आहे त्यामुळे ते गेलं कामातून। आता ते कसलं स्वप्न बघताय, आता ते लय सरकारला अडचणीत आणणार आहे। थोड्या दिवसात बघा तुम्ही प्रचंड अडचणीत आणणार आहे। त्यांनी मराठ्यांना शत्रू मानलं आहे। मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं कसं होईल हे काम तो करायला आहे। गोर गरीब बारीक बारीक छोट्या छोट्या जाती तो मराठ्यांच्या विरोधात घालायला लागला आहे। म्हणजे मराठ्यांचे आणि छोट्या छोट्या जातीचे गाव संबंधवर जे ओबीसीचे संबंध ते खराब करण्याचं काम आणि ते पाप छगन भुजबळ करायला लागलाय। जास्त नेते मराठ्यांच्या विरोधात काम करतात। आता बघा सगळीकडून उठत येत बिडात मोर्चा काढीत येत। अजितदादा पुरस्कृतच मोर्चा असणार, ती ओपन सगळे त्यांचेच नेते असणार। हे मराठ्यांच्या विरोधात चाललेलं षडयंत्र आहे। अजितदादाचं सुद्धा चाललेलं आहे। फक्त ते अजितदादाला तोंडवर जाऊन गोड बोलतात, टाळी देऊन बोलतात, हातावर हात हाणून बोलतात, म्हणून त्यांना वाटतं हे आपल्या जवळचे आहेत। तुम्ही साप पोचलेत हे मात्र ध्यानात ठेवा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।